हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी मऊ लुसलुशीत अशी तुरीच्या डाळीची पुरणपोळी बनवणार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण तुरीच्या डाळीची पुरणपोळी बनवणार आहोत। येथे मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घेत आहे आणि याला भिजण्यासाठी ठेवून देऊया। येथे मी 1 तास डाळ भिजवून घेतली आहे। छान भिजलेली आहे। आता याला आपण शिजवून घेऊया। डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलं आहे। आता ही डाळ कुकरमध्ये घालून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून घेऊया। डाळीच्या 1 इंच वरती यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं आहे। यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद घालून घेत आहे आणि अर्धा पळी तेल घालून घेऊ। डाळ शिजते तोपर्यंत पोळ्यासाठी कणिक मळून घेऊया। येथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद घालून घेत आहे। याला मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया। येथे मी कणिक चांगली मळून घेतली आहे। आता यामध्ये थोडं तेल घालून घेऊ आणि याला चांगलं अजून एकदा मळून घेऊया। तेल लावून चांगली कणिक मळून घेतली आहे। आता याला मुरण्यासाठी ठेवून देऊ। कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर इथे मी गॅस बंद करून घेतला होता। कुकरची वाफ गेलेली आहे। आता आपण डाळ शिजली का चेक करूया। बघू शकता डाळ चांगली शिजलेली आहे। पॅनवर मी इथे चाळणी ठेवली आहे। आता यामध्ये सर्व डाळ काढून घेऊ। सर्व डाळ इथे मी चाळणीमध्ये काढून घेतली आहे आणि डाळीतलं पाणी याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत। चाळणीतली सर्व डाळ इथे मी कुकरमध्ये घालून घेत आहे आणि आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया। ज्या वाटीने इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी मी इथे गूळ घेत आहे। गूळ तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता यामध्ये गूळ घालून घेऊ। याला मिक्स करून घेऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर एकसारखं हलवत त्याला शिजवून घेऊया। सात 8 मिनिटांनी बघू शकता गूळ मेल्ट झालेला आहे। पुरण आपलं छान याला मीडियम गॅस फ्लेमवर शिजवून घेऊया। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला शिजवून घेणार आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे पुरण आपलं खाली लागू शकतं। 10-12 मिनिटांनंतर पाहू शकता पुरण चांगलं घट्ट झालेलं आहे। ते इलायची पावडर घालून घेऊ आणि जायफळ। यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। बघू शकता पुरण आपलं तयार आहे। आता गॅस बंद करून घेऊ। आता पुरण चांगलं आपलं घट्ट झालेलं आहे। याला पुरण गाळणीने गाळून घेऊया। इथे मी पुरण गाळणी घेतली आहे आणि त्याखाली बाउल ठेवलेला आहे। आता आपण याला गाळून घेऊ। पुरण गरम असतानाच आपण याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही।
येथे मी सर्व पुरण गाळणीने गाळून घेतलं आहे। बघू शकता पुरण आपलं तयार आहे। पुरण आपण गरम असतानाच गाळणीने गाळून घेतलं आहे। पुरण गरम आहे, आता याला थंड झालं की अजून घट्ट होईल। आता याला थंड झालं की आपण पोळ्या करून घेऊया। कणिक मळून येथे अर्धा तास झालेला आहे। कणिक छान मुरली आहे, अजून याला एकदा मळून घेऊया। येथे मी मीडियम साईजचा गोळा घेतलेला आहे। आता याची वाटी तयार करून घेऊ। याला मी थोडं पीठ लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पुरण भरून घेऊया। पुरण भरताना त्यामध्ये मी थोडं पीठ घालून घेत आहे, म्हणजे पोळी लाटताना ते फुटणार नाही। आता याला चांगलं दाबून भरून घेऊ आणि यावरचं जास्तीचं पीठ काढून घेऊया। पोळी लाटताना आल्हाद हाताने पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे पोळी फुटणार नाही। पोळपाटावर थोडं येथे मी पीठ घालून घेत आहे। आता याला सर्व बाजूने याला चांगलं दाबून घेऊया, म्हणजे पुरण एकसारखं सगळीकडे पसरेल। आणि आता याला आल्हाद हाताने लाटून घेऊ। पोळी सर्व बाजूंनी एकसारखी चांगली लाटून घेतली आहे। तवा गरम झाला आहे, आता आपण पोळी शेकून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। आता याला तूप लावून घेऊ। तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। आता याला सर्व बाजूंनी चांगलं तूप लावून घेतलेलं आहे। आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनं पण तूप लावून घेऊ। कमी गॅस फ्लेमवर एकसारखी पोळी दोन्ही बाजूने चांगली शेकून घेतली आहे। आता याला काढून घेऊ आणि राहिलेल्या पोळ्या पण अशाच करून घेऊया। भरपूर पुरण भरून येते मी सर्व पोळ्या करून घेतल्या आहेत। पुरणपोळ्या छान झालेल्या आहेत। मऊ लुसलुशीत अशी तुरीच्या डाळीची पुरणपोळी आपली खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।